दादरच्या ऐतिहासिक कबूतरखान्याला आता नवा साज मिळणार आहे। पालिकेकडून कबूतरखान्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव तयार केला गेलाय। ऐतिहासिक वास्तूचं मूळ स्वरूप आणि वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्य कायम ठेवत परिसरामध्ये वृक्ष लागवड, पदपथ आणि इतर सुविधा विकसित केल्या जाणार आहेत। न्यायालयाच्या आदेशानंतर सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यास बंदी घालण्यात आली आणि कबूतरखाना बंद करण्यात आलेला होता। आता वारसा, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जातोय। आदेशानंतर दादरचा प्रसिद्ध कबूतरखाना जो आहे तो बंद करण्यात आला होता। मात्र आता मुंबई महानगरपालिकेकडून इथे नवी झळाळी दिली जाणार आहे। सध्या मी या कबूतरखान्याच्या बाजूलाच उभी आहे। आपण पाहतोय गेल्या अनेक महिन्यांपासून हा कबूतरखाना बंद होता। मात्र आता मुंबई महानगरपालिकेने एक नवीन प्रस्ताव आणलेला आहे आणि यामध्ये सुशोभीकरणाचा हा प्रस्ताव आहे। हा जो कबूतरखाना आपल्याला समोर पाहायला मिळतोय, या कबूतरखान्याचं सुशोभीकरण केलं जाणार आहे। ऐतिहासिक वास्तूचं मूळ स्वरूप जे आहे ते कायम ठेवलं जाणार आहे। मात्र हा जो परिसर आपल्याला समोर दिसतो, या परिसरामध्ये ऐतिहासिक वास्तूचं मूळ स्वरूप कायम ठेवलं जाणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय। या परिसरात वृक्ष लागवड असेल, पदपथ सुविधा असतील किंवा इतर जे सुशोभीकरण आहे ते देखील करण्यात येईल। ऐतिहासिक वास्तू आणि वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्यांचे जतन करण्यावर मुंबई महानगरपालिका आता भर देणार आहे। न्यायालयाने सक्त आदेश दिले होते, त्यानंतर हा कबूतरखाना बंद करण्यात आला होता। मात्र आता मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या पुढाकारामुळे वारसा, पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाईल। विशेष म्हणजे मूळ जी रचना आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही। कबूतरखानाचा परिसर अधिक आकर्षक करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे। त्यामुळे लवकरच हा दादरचा कबूतरखाना जो आपल्याला बंद अवस्थेत पाहायला मिळतोय त्याला नवी झळाळी मिळणार आहे। कॅमेरामॅन नागेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।